नमस्कार मित्रांनो. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणावरून सध्या राज्यामध्ये आणि एकूणच साहित्य क्षेत्रामध्ये मोठा गदारोळ चालू आहे. साहित्य संमेलनामध्ये जे अध्यक्षीय भाषण झालं त्याच्या अनुषंगाने एक परिसंवाद झाला. त्याच्यावर टीका करणारे वक्तव्य झाले आणि या सगळ्यावरून आज महाराष्ट्रामध्ये साहित्य क्षेत्रात एक मोठं वादळ उठलेलं आहे. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय साहित्य परिषद नितीन केळकर सर. सर नमस्कार, घनघोर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर, नमस्कार. हे जे साहित्य संमेलन झालं आणि त्याचे जे अध्यक्ष होते भारत सासणे, त्यांच्या अध्यक्षीय भाषणावरती एक परिसंवाद अखिल भारतीय साहित्य परिषदेने आयोजित केलेला होता. त्यानंतर त्या परिसंवादाच्या नंतर राज्यभरामध्ये मीडियामध्ये आणि विचारवंतांमध्ये साहित्यिकांमध्ये एक गरमागरम चर्चा सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या बातम्या आणि प्रतिक्रिया येऊन राहिल्या त्याच्याबद्दल. या सगळ्या याच्यावरती आपलं म्हणणं काय आहे? या सगळ्याकडे आपण कसं बघता? मुख्य म्हणजे अखिल भारतीय साहित्य परिषदेने नागपुरात आमच्या विदर्भ प्रांताने या संदर्भात एक परिसंवाद आयोजित केला होता. त्याच्यानंतर पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे. मुळात साहित्य संमेलनात अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर बातम्यांमधनं, वर्तमानपत्रातल्या लेखांमधनं त्यांनी मांडलेल्या मतांवरची प्रतिक्रिया उमटलेली होतीच. त्यानंतर त्या विषयावर सर्वंकष चर्चा व्हावी या हेतूने साहित्य क्षेत्रात सक्रिय असलेल्या, जाणकार असलेल्या, ज्यांचं काही कर्तृत्व आहे अशा मंडळींना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या अध्यक्षीय भाषणावरती चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न अखिल भारतीय साहित्य परिषदेने केला. आमचे विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष अविनाश पाठक यांनी त्याकरता पुढाकार घेऊन नागपुरात एक चर्चासत्राचं आयोजन केलं. खरं म्हणजे हे चर्चासत्र आयोजित करण्यामागे त्यांनी आपल्या भाषणात, त्यांचं निम्म भाषण साहित्यिक होतं, निम्म भाषण राजकीय होतं. राजकीय भाषण साहित्यिक व्यासपीठावरनं करूच नये असं अजिबात अखिल भारतीय साहित्य परिषदेचं मत नाही. पण जे राजकीय विचार त्यांच्या भाषणातनं त्या ठिकाणी जाहीरपणे प्रकट झाले त्याबद्दल साहित्यिक वर्तुळामध्ये काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. आणि त्याच्यावर आता मला मुळात हेच कळत नाही की परिसंवाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सगळीकडे त्याच्या बातम्या आल्या. वाङ्मयीन मुलाम्यातलं राजकीय भाषण अशा स्वरूपाचं शीर्षक असलेल्या सुद्धा बातम्या आल्या. पण त्या सगळ्या बातम्या काही अखिल भारतीय साहित्य परिषदेने लिहून गेलेल्या नव्हत्या, वर्तमानपत्राच्या वार्ताहरांनी लिहिलेल्या होत्या, त्यांनी केलेलं इंटरप्रिटेशन होतं. परिसंवादात वक्त्यांनी काय बोलावं त्याच्यावर साहित्य परिषदेचं कोणतंही नियंत्रण नव्हतं. असाही एक आरोप होतो की आपल्याच विचाराच्या माणसांना बोलायला लावून एक राळ उठवून द्यायची अध्यक्षांच्या भाषणाविरुद्ध असा हा प्रयत्न झाला म्हणून. आमचा मुळीच तसा प्रयत्न नव्हता. 4 वक्ते या परिसंवादामध्ये बोलले, त्यांची नावं बघितली आणि त्यांची पूर्वपीठिका बघितली तर आपल्याला स्पष्टपणे कळेल कोण आहेत. राजेंद्र नायकवाडे बोललेत, त्यांचं साहित्यिक कार्य काय त्याच्याबद्दल आपण जाणता. त्यांची वैचारिक भूमिका कोणती आहे याबद्दल आपल्याला पूर्ण कल्पना आहे. आमच्यावर जी टीका होते की आम्ही आपला अजेंडा पुढे राबवतोय, आम्ही ज्या विचारातनं पुढे आलो त्या मातृसंस्थेवर झालेल्या टीकेला उत्तर देण्याकरता म्हणून आम्ही आलो आहे, असं जर असतं तर आम्ही आमच्या विचारांशी बांधिलकी असणाऱ्याच चौघांना बोलवलं असतं. मग पूर्णतः आमच्याशी बांधिलकी नसलेले, उलट आमच्या विरोधातली बांधिलकी असलेले कोमल ठाकरे कशाला तिथे येऊन बोलले असते? बरोबर. आमच्या विचारांशी कुठलाही थेट संबंध नसलेल्या मनीषा अतुल या परिसंवादात कशाला येऊन बोलल्या असत्या? आणि ही मंडळी
त्यांनाही जर अध्यक्षांचं भाषण खटकलं असेल आणि त्यांनीही आमच्या विचारात सूर मिसळला असेल तर आमचा दोष आहे की त्या भाषणातल्या वक्तव्यांचा दोष आहे, याचा विचार केला पाहिजे का नको? बरोबर. आमचं म्हणणं त्यांनी बोलू नये अशी बात नव्हतं. ते त्यांच्या भाषणात म्हणाले की साहित्यानं सत्य सांगावं, साहित्यानं माणसाचा आतला आवाज झाला पाहिजे, साहित्यिकांनी निर्भयतेनं पुढे आलं पाहिजे. अहो गेली 70 वर्ष आम्ही हेच सांगतोय की आम्ही दुसरं काय सांगतोय? ही निर्भयता कुठे दिसली हो 70 वर्षात कोणामध्ये? कधीपासून दिसायला लागली? तेच सांगतात. त्यांच्याच विचारांची माणसं, ज्या विचाराची बांधिलकी ते सांगतायत त्याच विचाराची माणसं सांगतात की असा आवाज सर्वप्रथम 2015ला उमटला. श्रीपाद सबनीस त्याचे उद्घाते आहे. त्यानंतर बडोद्याच्या संमेलनात आवाज उठला, राजा तुझं चुकतंय, हो. गाजलेलं विधान होतं अध्यक्षांचं त्यावेळेस. त्यानंतर आता म्हणजे 15ला झालं हे जे काही घडलं ते 2015 नंतर आतापर्यंत. आणि तुम्ही म्हणता 14 नंतर गळा घोटला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. तुम्हाला सगळे दोष 14 नंतरच दिसतात, 14च्या आधी कुठलेही दोष दिसले नाहीत. मग तुमच्या साहित्यामधनं 2014च्या आधीच्या काळाचं जे प्रतिबिंब उमटलंय, जे आम्हालाही भावलाय आणि म्हणूनच आम्ही साहित्यिक म्हणून तुम्हाला डोक्यावर घेतलाय, ते प्रतिबिंब खोटं होतं. हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. आमचा तुमच्या सत्य बोलण्यावर कुठलाही आक्षेप नाही. खरं म्हणजे सत्य बोललं पाहिजे, प्रत्येकाने बोललं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत साहित्यिकांनी हे सत्य त्यांचं आणि ते सत्य माझं असं करू नये. सत्य त्याचं वेगळं आणि माझं वेगळं नसतं. तुमच्या बोलण्यातनं आम्हाला ते जाणवलं म्हणून आम्ही त्याच्यावर विचार करतोय. आमचं म्हणणं, तुम्ही अर्ध सत्य सांगता आहात. तुम्हाला टीका करायची ना मोदींवर जरूर करा, वाटते तेवढी टीका करा. तुम्हाला त्यांची धोरणं पटली नाही, चुकीची आहेत, पुराव्यासकट सांगा आणि बोला. पण आधीच्या बद्दलही बोला. त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का नाही बोलणार आहात, हा आमचा मुळात पडलेला प्रश्न आहे. आणि साहित्यिकांनी निर्भयतेनं भूमिका घ्यायची. आणि ती भूमिका जर ते 2015 नंतर घेऊ शकत असतील तर त्यांच्यासाठी निर्भय वातावरण तयार करण्याचं श्रेय कोणाला जातं तेही त्यांनी सांगावं, अशी आमची त्यातनं अपेक्षा होती. बरोबर. सर, विद्यमान सरकारवर म्हणजे आताचं जे केंद्रातलं सरकार आहे त्याच्यावरती टीका झाली. भारत शासनाने त्याच्यावरती टीका केली. एकूणच साहित्यिक क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामधले विचारवंत लेखक, साहित्यिक, मोठे मोठे साहित्यिक त्याच्यावर टीका करायला लागलेले आहेत, त्यांच्या विरुद्ध बोलायला लागलेले आहेत. म्हणून एक आपल्या या संघ विचाराचे किंवा या हे सगळे जे स्लीपर सेल्स आहेत ते जागे झाले आहेत, असा एक नॅरेटिव्ह मीडियामधनं सेट करण्याचा प्रयत्न होतोय. याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नाही, मुळात आम्ही झोपलो कधी होतो? आम्हाला स्लीपर सेल म्हणताय, आम्ही झोपलो कधी होतो? आम्ही जागेच आहोत सुरुवातीपासून. 70 वर्ष तुम्ही झोपला होतात, आत्ता जागे झाला आहात, असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला कोणालाही प्रोटेक्ट करण्याची गरज नाही. आम्ही आमच्या विचाराची बांधिलकी ठेवून पुढे जातो. आमचं एकच उद्दिष्ट आहे, राष्ट्र प्रथम. तुम्ही तुमच्या डोळ्यावर पट्टीच बांधून घेतली आहे हो. संघ म्हणजे वाईट असं तुम्ही ठरवूनच टाकलं आणि ते ठरवून तुम्ही बोलता. आमचं म्हणणं असं आहे की जरा खुलेपणाने मोकळे या आणि बोला आमच्याशी. आम्ही बोलायला तयार आहोत. तुम्ही आज व्यवस्थेवर टीका करताय, जरूर करा, आम्हीही करतो. तुम्हाला किती उदाहरणं द्यायची आहेत? 2014 नंतर आतापर्यंतच्या काळात संघ परिवारातल्या संघटनांनी विद्यमान सरकारच्या धोरणावर विरोधात भूमिका घेऊन टोकाची टीका केली आहे आणि आंदोलनं केली आहे. स्वदेशी जागरण मंचाची किती उदाहरणं देता येऊ शकतील या संदर्भातली? भारतीय मजदूर संघाची किती उदाहरणं देता येऊ शकतील या संदर्भातली? तेव्हा त्यांनी हे बघितलं का की माझ्या विचारांचं सरकार आहे म्हणून? तुम्ही ते बघून टीका करताय म्हणून आमचा किंवा मुळात व्यवस्थेवर टीका करायला हरकत नाही, पण ती करत असताना तुमचा जो विचार आहे, जो तुम्ही आपला विचार मानता, तो विचार मानणारी सत्ता,
तो विचार मानणारी व्यवस्था इतकी वर्ष या ठिकाणी होती. आरसा दाखवायचा ना व्यवस्थेला, निश्चितपणे दाखवा. पण व्यवस्थेला आरसा दाखवत असताना ती व्यवस्था ज्या विचारांवर आधारित आहे त्या विचारांना आरसा दाखवणार का नाही स्वतःच्या? ते विचार अपयशी का ठरले याचा विचार करणार का नाही, चिंतन करणार का नाही? काय चुकलं, कुठे चुकलं, कोणाचं चुकलं सांगाल का नाही? तुम्ही छद्मबुद्धी म्हणताय सध्याच्या पंतप्रधानांना आणि त्यांच्या हाती सत्ता दिली असं म्हणताय तुम्ही. तुमच्या शेजारी बसली होती ती छद्मबुद्धी नव्हती व्यासपीठावर? साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात नुसतं राजकारण होतं, उद्घाटकांना किंमत मिळते, अध्यक्षांना कोणी किंमत देत नाही अशी जेव्हा टीका होत होती तेव्हा हेच अध्यक्ष असं म्हणाले होते की मी सांगणार आहे त्यांना की उद्घाटकांचं भाषण झाल्यानंतर 5 मिनिटांचा ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर आपण संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण करू. प्रत्यक्षात काय झालं? उद्घाटक येण्याची प्रतीक्षा करत व्यासपीठावर अस्वस्थपणे निर्धारा घालणारे संमेलनाध्यक्ष संमेलनाला आलेल्या साहित्य रसिकांनी बघितले ना, तेव्हा नाही विचार आला आपल्या मनामध्ये की त्याच्याबद्दल बोलावं. सगळ्यांवर टीका काही थाळी वाजवली. अहो कोरोना काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय थाळ्याच बडवायला सांगितल्या होत्या काय? एक ध्वनी सांगितला होता, एक नाद करायला सांगितला होता, आपल्या हातात येईल ती वस्तू घेऊन करा असं सांगितलं होतं. त्याचा संबंध तुम्ही इतक्या जुन्या कुठल्या तरी दुष्काळाच्या आणि भुके कंगाल लोकांना त्यावेळेला थाळ्या बडवण्याची पाळी आली होती याच्याशी जोडून अपमान करताय हो कोरोना काळात झालेल्या त्या संकटाचा सामना करणाऱ्या आणि त्या संकटाच्या विरोधात ठामपणे उभ्या असलेल्या यंत्रणेचा. कशासाठी करताय? बरं हे करताय ते करताय ही बालबुद्धी आहे असंही म्हणताय. तो तुमच्या शेजारी जे बसले होते ते सहकुटुंब थाळ्या वाजवत गॅलरीत उभे होते, वाहिन्यांवर आम्ही बघितलंय. त्यांना का नाही हो प्रश्न विचारला की त्या छद्मबुद्धीने सांगितल्यानंतर या छद्मबुद्धीने थाळ्या वाजवल्या? एकाच व्यक्तीला एकाच विचाराला टार्गेट करून बोलायचं असं जर तुमचं ठरलं असेल तर हुकुमशहा कोण हे तुम्हीच सांगा. दुसऱ्या विचाराला बोलूच द्यायचं नाही. आतापर्यंत खरं म्हणजे असंच घडत आलंय ना. आज हे सगळी मंडळी चवताळून का उठली हो आमच्या ज्या तथाकथित आमची विचारसरणी ज्याला म्हणतात त्याच्या विरोधात का चिडून उठली आहे? आतापर्यंत बोलू दिलं कधी? किती झडपला होता आवाज? फार स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंतचा इतिहास जर खणून काढला तर कधीतरी बोलू दिलंय? काय अवस्था होती बघू दिलाय? खेड्यापाड्यांमधनं जेव्हा जात होतो आमचा विचाराचा प्रसार करण्यासाठी तेव्हा कुठल्या भाषेतल्या कशा शिव्या आणि गोटे खाल्ले आणि छेंडगोळे खाल्ले आहेत लोकांनी याची कल्पना आहे तुम्हाला? ती दडपशाही नव्हती. पण त्याची प्रतिक्रिया आज कुठे 14 नंतर तुम्हाला दिसायला लागला केंद्रात सत्ता आली या विचाराच्या लोकांची म्हणून. पण 2000 सालापासून ज्या वेळेला 2000 नाही थोडं अधिक मागे जाऊया 1990च्या दशकापासूनच या विचारांना थोडा आवाज फुटायला लागला. तुम्हाला वाटलं नव्हतं की तो इतका मोठा होतो. तेव्हा 2000ला सत्ता आली 14ला त्यावेळेला आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आता काही आपलं खरं नाही म्हणून अशा आढळत यायला लागला. आणि इतके टोकाचे की तुम्ही तुमच्या विरोधातला विचारच ऐकून घ्यायला आणि सहन करायला तयार नाही आणि केवळ एकतर्फी एकावरच टीका करत राहणार आहात. आणि तशीच जर टीका करत आपण राहिलो नसाल आणि तुम्ही वाटेल ते कुठेही बोलायचं आणि त्याला आम्ही उत्तरच द्यायचं नाही तर तसं आता यापुढे होणार. नक्कीच. सर त्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारत सासणे जे म्हणाले की विदूषक आहे, सरस्वतीचा सन्मान हे सरकार ठेवत नाही, सर्वसमावेशकता संपते आहे आणि त्यांचा रोख असा होता की हुकुमशाही डिक्टेटरशिप एक आपल्या देशामध्ये आलेली आहे. पण यापूर्वी सुद्धा असे अनेक साहित्यिक आहेत की ज्यांनी एका विशिष्ट व्यक्तीवरती कविता केली म्हणून त्यांना ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्याबद्दल या लोकांना आक्षेप नाही आहे. पण
या सरकारमध्ये जे फेअरली म्हणजे जे योग्य व्यक्तीला योग्य पुरस्कार मिळतो आहे, त्याबद्दल हे लोक साहित्यिक आजकाल बोलायला लागलेले आहेत. तर हे साहित्यिक आहेत की राजकारणी आहेत? साहित्यिकांची कंपुशाही जर मोडीत निघाली असेल आणि निघायला लागली असेल आणि त्याला कारणीभूत जर या सध्याची व्यवस्था असेल, एका विशिष्ट विचारसरणीच्याच लोकांचं आतापर्यंत वर्चस्व साहित्याच्या परिघात होतं. आता दुसऱ्या विचारसरणीच्या लोकांनाही तिथे किंमत मिळायला लागली आहे, त्यांनाही आपला आवाज मिळाला आहे. कुठेतरी पोटात दुखत असेल. मी त्याच्याबद्दल तक्रार करणार नाही, कारण मुळात पुरस्कारांसाठी, पुरस्कार मिळवण्यासाठी कोणी लिहितो असं आम्हाला अजिबात नाही. आपल्या मुळात पुरस्कार देण्याकरता अर्ज करावा लागतो हेच या लोकांना कधी खटकलं नाही. आपल्याला पुरस्कार म्हणजे मला हेच मुळात कळत नाही की अमुक अमुक टीका झाली म्हणून यांनी पुरस्कार वापसीची मोहीम राबवली, तर तो मिळवण्यासाठी अर्ज तुम्हीच केला होता ना. बिना अर्जाचा मिळाला का पुरस्कार? आम्ही काय तुम्हाला आग्रह नव्हता केला याहो आमच्याकडला पुरस्कार घ्या. त्यामुळे मुळात पुरस्कारांसाठी अर्ज करावा लागण्याची जी व्यवस्था आहे त्याच्याबद्दल बोलेल का कोणी? त्याच्याबद्दल आम्ही बोलतो. आम्ही टीका कशावर करणार आहोत की जे आम्हाला, साधी सरळ गोष्ट आहे की एखादी गोष्ट हुकुमशहा म्हणताय तुम्ही, तुमच्या विचारांची जे किती नियतकालिक सांगू, जी उजव्या विचारसरणीची नियतकालिक म्हणून ओळखली जातात आणि ज्या डाव्या विचारसरणीच्या लोकांचे मौलिक लेख छापून येतात. उजव्या विचारसरणीच्या अशा किती संस्था सांगू की जिथे डाव्यांचंही म्हणणं पूर्णतः शांतपणे ऐकून घेतलं जात. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत ऐकून घेतलं जातं का नाही जात? थेट संघाच्या व्यासपीठावर संघाला टोकाचा विरोध असलेली किती माणसं येऊन गेली आणि संघाच्या स्वयंसेवकांनी शांतपणे त्यांचं किती वेळा ऐकून घेतलंय आणि त्यातलं चांगलं स्वीकारलंय. गांधी विचाराचा प्रचार प्रसार करणारे किती संघाचे स्वयंसेवक आहेत, त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने काम करत राहिलेली किती मंडळी आहेत हे सांगायला हवं. पण आम्हाला ऐकूनच नाही घ्यायचं आहे, आम्हाला फक्त एकाच बाजूने बोलायचं आहे. ज्या वेळेला कोणी प्रतिवाद करायला लागतो, तो प्रतिवाद करायला लागल्यानंतर त्याच्यावरच उलटे आरोप करणं. आम्ही तुम्हाला काय प्रश्न विचारलाय? अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या या परिसंवादातनं उपस्थित झालेला प्रश्न असा आहे की आपण जे बोलताय त्यातला आम्हाला फक्त एकच शब्द खटकतोय की हे सगळं घडलं ते 2014 नंतर. बरोबर. हे सगळं घडतंय ते हल्ली. हे सगळं घडतंय ते केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर. हे जे तुम्ही बोलताय त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवा, त्यांना त्याची जाणीव करून द्या. एक उदाहरण दिलं अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये. ते उदाहरण साधारण असंच होतं की ही या उजव्या विचारसरणीची वेगवेगळ्या संघटनांतली माणसं आमच्या अंगावर आक्रमकपणे येतात आणि त्यांना थांबवत नाहीत. पंतप्रधान त्याला एक उदाहरण दिलं की एका घरासमोरून एक लेखक जात असताना त्याच्या घरातली कुत्री जोरदार भुंकत होती म्हणून तो घाबरला. त्यांनी त्या घराच्या मालकाला सांगितलं की अहो तुमची कुत्री भुंकतायत हो, त्यांना जरा. मी थोडीच भुंकायला सांगितलं त्यांना. तुम्ही भुंकायला नाही सांगितलं, पण तुम्ही भुंकू नका असंही नाही सांगितलं ना. असं उदाहरण देऊन मी असं कुठलंही उदाहरण देणार नाही. मी असं कुठलंही उदाहरण देणार नाही. मला कोणाचाही अधिक्षेप करायचा नाही, कुत्र्यांचाही अधिक्षेप करायचा नाही. आणि मुळात आम्ही भुंकणारी कुत्री पाळलेलीच नाही आणि आम्हाला कोणावर विरुद्ध बोलण्यासाठी कुत्री भुंकावी लागत नाही.
आम्ही आमच्याच आवाजात बोलतो आणि ठामपणाने बोलतो. आमचं म्हणणं तुम्हाला पुन्हा पुन्हा फक्त एकच आहे की जसे तुम्ही तुमचं मत मांडायला मोकळे आहात, तर त्यावर आम्ही बोलायचंही नाही हे नाही सांगणार. आम्ही बोलणार. तुम्ही कुठे मत मांडता हो तुमचं, कधी मांडता, किती वाद झाले साहित्य संमेलनांमध्ये, आता मोजून दाखवू तुम्हाला. ठाण्याच्या साहित्य संमेलनात सावरकरांच्या नावाला विरोध झाला. नयनतारा सायकल प्रकरणावरनं यवतमाळच्या साहित्य संमेलनावर अनेकांनी बहिष्कार टाकला. हो. नाशिकमध्ये तर आता काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. हो. पुण्यात अमिताभ बच्चन समारोपाला येणार आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्र्यांनी बसायचं का नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला अमिताभ सोबतच्या यायचं टाळलं आणि एक दिवस आधीच संमेलनात घुसले आणि त्यामुळे संमेलनाच्या आयोजकांनी 2 परिसंवाद एकत्र करून सगळ्या साहित्यिकांचे, त्यावर बोलणाऱ्यांचे विचार एकत्र कोंबले आणि लोकांपर्यंत पाठवले. काय एवढी मेहर नजर होती त्या मुख्यमंत्र्यांवर तुमची त्यावेळेला? त्यांना ज्या कार्यक्रमात बोलवलं होतं त्या कार्यक्रमात ते आले नाही, ते आदल्या दिवशी आले. तुम्ही 2 परिसंवाद एकत्र करून त्यांना त्याच्यात घुसवलं आणि लोकांचे विचार मांडणं हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा नव्हती, होती ना? मग त्यावेळेला कोणी बोललं त्याच्याबद्दल? कोणी नाही बोललं. नाशिकमध्ये काळ फासलं ना परिसंवादाच्या अध्यक्षाला, त्यांच्या वर्तमानपत्रात आज बातमी छापून आलेली आहे. हो. आणि ही आजच नाही छापून आलेली, 4 दिवसांपूर्वी नागपुरात छापून आली. बहुतेक ती अधिक लोकांपर्यंत पोहोचली नसावी म्हणून आता रेटा चालू आहे. एकच बातमी 4 दिवसापूर्वी छापली, आज परत छापताय, पुन्हा उद्या छापतील. कशासाठी? त्यांना एक निरोप द्यायचा आहे मला याच्यात. तुम्ही दुसरा परिसंवाद घेतो की आम्ही, आपण त्याची बातमी करा. नागपुरात केला एक परिसंवाद, 4 प्रांत आहेत आपले, प्रत्येक प्रांतात एक परिसंवाद करू, बोलू द्या ना लोकांना. लोकांना बोलू का देत नाही आहात तुम्ही? तुम्हाला हवंय ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मग तुमच्याही बोलण्यावरती आम्ही बोलणार आहोत आणि आमची मतं मांडणार. लोकांना ठरवू द्या ना कोण खरं कोण खोटं. तुम्ही तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची भूमिका मांडतो. लोक ठरवतील त्यातलं खरं काय आणि खोटं काय, नाही का? तिथे तोंडाला काळ फाटलं त्यावेळेला तुम्ही नाव बहिष्कार टाकला, निषेध केला, टीका केली. तुमचं निषेध करण्याचं धैर्यही ना तेव्हाच असतं जेव्हा ज्याचा निषेध करतोय त्याच्याकडनं एक सणसणीत बसणार नाही याची खात्री असते. हो. कारण ह्या ज्या संघटनेचा, ज्या संस्थेचा, ज्या व्यक्तीचा आपण विरोध करतोय, ती व्यक्ती आपल्या विरोधात वैचारिक विरोधच करेल, शारीरिक नाही. मुद्द्यावर येणार नाही याची खात्री असेल तेव्हाच आम्ही निर्भयतेने बोलतो. ज्या वेळेला ती भीती असते तेव्हा आम्ही निर्भयतेने बोलत नाही. निर्भयतेची ही तुमची व्याख्या आम्हाला कळलेली आहे. आम्ही तसे आम्ही खरंच निर्भयतेने बोलतो. आधीही बोलत होतो, विरोधातली सत्ता होती आमच्या विचारांच्या तेव्हा, आजही बोलतो, आमच्या स्वतःच्या सत्तेच्या विरोधातही बोलतो. नक्कीच. एकूण काय की हे साहित्य विश्वामध्ये सध्या जे काही राजकारण घुसलेलं आहे आणि सिलेक्टिव्ह अपोजिशन आणि सिलेक्टिव्ह क्रिटिसिझम हे जे साहित्यिक करतायत सध्या, हाच त्यांचा दांभिकपणा, हेच त्यांचं दुतोंडीपणा उघडा पडतो आहे. म्हणून त्यांना खरं म्हणजे मिरच्या झोंबतायत आणि त्याच्यामुळे त्यातून हे सगळे विचार पुढे येतात आणि अशा प्रकारचं मीडियामध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे. सर, आज आपण आलात आणि आमच्या प्रेक्षकांना या एकूण मुद्द्यावरती आणि या इश्यूवर नॅरेटिव्ह सेट करण्याबद्दल एक मुद्दा घेऊनच आपण हे संपवू. कारण या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात आणून देण्याची आवश्यकता आहे की आतापर्यंत उजव्या विचारसरणीच्या किंवा कोणाही सत्ताधाऱ्यांना न पटणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात जे काही बोललं जात होतं किंवा जी काही कृती होत होती ती अशा व्यक्तींकडनं होत होती की ज्यांनी काही केलं तर त्याला फार पत्राच बाळगण्याचं कारण नाही,
कारण त्यांचा जनमानसावर प्रभाव तेवढा पडेल अशी शक्यता आहे. आज हे जे दांभिकतेनं तुम्ही जे म्हणालात आता की त्यांची भूमिका जी दांभिक आहे, ही दांभिक वृत्ती जर समाजात मान्यता असलेल्या, लोकप्रियता असलेल्या, ज्यांच्या लेखनावर समाजाने खरंच प्रेम केलं, ज्यांच्या कलेवर लोकांनी खरंच प्रेम केलं, अशा माणसांच्या तोंडून येत असेल तर ती खरी वाटण्याचा संभव अधिक आहे लोकांना आणि त्यातनं खरा भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे भ्रमयुग निर्माण करण्याचं काम ही अशीच मंडळी करतायत असं आमचं ठाम मत आहे. ते त्यांनी थांबवायचं असेल तर दोन्ही बाजूनी चर्चा व्हायला हवी, दोन्ही बाजूनीचे मुद्दे समोर यायला हवे आणि लोकांना त्याच्यातनं योग्य तो बोध घ्यायला हवा, अशी परिस्थिती निर्माण करायला हवी, अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. पण दुर्दैवाने असं होत आहे की काही बोलायला जावं तर आजच्या परिस्थितीत साधा सरळ सोपा उपाय आहे, माणसं ब्लॉक करतात. ज्यांनी आपले विचार ब्लॉक केले आहेत ना, तीच माणसं ब्लॉक करतात, हे लक्षात ठेवावं. ज्यांना उत्तर देण्याची ताकद नाही तीच आपल्या विरोधकांना ब्लॉक करतात, पण विरोधकांना ब्लॉक करून प्रश्न सुटत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि खुलेपणाने चर्चेला पुढे यावं, एवढंच आवाहन मी करेन. धन्यवाद सर, आपण आलात आणि आमच्या प्रेक्षकांना या सगळ्या मुद्द्याबद्दल, या इश्यूबद्दल इतकी सविस्तर माहिती दिलीत आणि सगळ्या गोष्टी इतक्या उलगडून सांगितल्यात, त्याबद्दल आपले अनेक अनेक आभार. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.